हाय हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही आलो पुन्हा शेतात याच्यासाठी आलो की सगळेजण म्हणू लागले गोबी खूप मरायली, गोबीचं रोप खूप मरायले. पण बघायला आलो पण मस्त आहे आमच्या गोबीचं रोप. चालली ॲम्ब्युलन्स. छान आहे आमचं गोबीचं रोप सध्या तरी. आता माहीत नाही देवाची इच्छा पुढं काय होईल त्याची. जशी देवानं आम्हाला टरबुजाला साथ दिली तशी गोबीला पण साथ द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझा नवरा बिचारा दिवस रात्र मेहनत करायला. हे पायपानं फवारणी करायला तर पंपानं फवारणी करायला सॉरी गोबीचं रोप सुकायला म्हणून. अचानकच आलो होतो आम्ही शेतात. हे पहा आमच्या तातूची मस्ती. तातू नको रे. घरून आम्ही थेट शेतातच गेलोत. या आजचा व्हिडिओ शेतातलाच आहे पूर्ण. शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. हे आम्ही शेतात याच्यासाठी गेलो होतो. अचानकच ठरलं होतं आणि अचानकच गेलो. यांना पाणी मारायचं होतं गोबीच्या रोपावर आणि मला गोबीचं रोप पण बघायचं होतं बरेच दिवसापासून. कोणी म्हणू लागले काय कसं झालं आहे. पण एकदा मला बघायची इच्छा होतीच जाऊन, म्हणून मग चला म्हणलं जाऊन यावंच. म्हणून आम्ही गेलोच सगळेच. हे तातूंशी ती हळूहळू चालत होते आमच्या मागे. त्यांना कडेवर घेतलेले बिलकुल जमत नाही शेतीला, तर तिला पायी चालावंच लागते. ती कडेवर बसतच नाही माणसाच्या. बस म्हणलं तरी पण. नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा. बाय. फुल आलं बापरे. आम्ही झाड की 1 वर्ष झालं आणू नाही गे. हे दादू इकडे हे शाट लागते. हे हात लावू नको पानाला. हे तातू इकडे तिकडे हात लावू नको, नाही तर घरी नेतो पुन्हा आणत नाही. मंडळी नो आंबा घरी बायकोच आहे. कशी जगदंबा कर बरं ऍक्टिंग जगदंबाची. तुम्हाला जर खरंच माझ्या लग्नाची गोष्ट ऐकायची असेल, मला माहित नाही असं सगळ्यांच्याच आयुष्यात घडते का फक्त माझ्यासोबत. माझ्या तर डिलिव्हरीची गोष्ट, माझ्या लग्नाची गोष्ट, माझ्या डिलिव्हरीची गोष्ट, माझ्या दोन्ही पण डिलिव्हरी अशाच झाल्या. अशा म्हणजे काहीतरी त्याच्या मागे विशेष आहेच कारण. मला तर वाटते मी माझ्यासोबतच असं घडते काय की शेतीच्या बोळवणीला विशेषच, तातूच्या बोळवणीला विशेषच. मला वाटायचं माझ्यासोबत असं घडते काय की शेतीतच कोण नाही. फक्त किडलं थोडं पण मस्त लागलं. हे दिसायला की नाही माहीत नाही, पण थोडी किडा आला पण लागलं. काय तर पानच गेले. हे तातू गोबीचं रोप तोडू नको आपल्या. हे आमचा तातू, हे आमची शेती वळवळ करत. ए त्याच्यावर जाऊ नको. अंधार रे असं तातू असा उन्हा तुला आणतच नाही पुन्हा. शेती बाज आपली खराब होते ना मा शितू. तातू कुठून उडी मारू नको. ए तातू जाऊ नको. तातू ए तातू नको रे. तातू लय सुकलं पण हो. सुकलं नाही हो, जरी टाईट होती. तिकडे काऊन टाईट आहे माहिती का?
दोन चिमुरडी माझा कसा लाड करते बघा ना, कसा लाड करते. गाल धरू नका. ही माझी गुडिया राणी, बडी सयानी, राना पिती पाणी. बापरे, बस रे बाबा, बाबा 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 बस. बस मध्ये बसू का? किती भारी आहे रे बस. बस मध्ये बसू. हे दिवस माळवला, घरी जाऊन करायचा आहे स्वयंपाक. काढू नको बरं, ते गाडी असते. हे आमच्या गोबीचं रोप मस्त आहे, मस्त सध्या तरी मस्त आहे. आद्या विहिरीला पण पाणी भरपूर आहे ना तात्या आपल्या. तात्या आपल्या विहिरीला पाणी आहे की नाही. हे नको टाकू, नको ना तात्या. अजून काय तुझ्या पुढे? माझी मम्मा, माझी मम्मा, माझी मम्मा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विसरू नका, विसरू नका. हे पहा आमचं तातू काय म्हणायला. हाय हॅलो नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय आहे ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या ब्लॉग मध्ये, हा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. नवीन असता तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विसरू नका.